वेलकम टू माय चॅनेल जयाज किचन. जयाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी इथे बनवणार आहे अंडा मसाला. तर आपण बघा, इथे मी एका पातेल्यामध्ये 6 अंडी घेतलेली आहे. आता अंड्यामध्ये आपण पाणी टाकूया. हे पहा, जर आपणाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. हे पहा, आता मी इथे गॅस पेटवला आहे, त्यावर आता हे पातेलं ठेवलेलं आहे. इथे आपलं अंडी शिजेस तोपर्यंत आपल्याला इथे मसाला बनवून घ्यायचा आहे. इथे तेल टाकलेलं आहे, लोखंडी तवा आहे. हे बघा, कांदे टाकलेला आहे. इथे मी 4 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे. इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. लसणाची एक गड्डी घेतलेली आहे. 4-5 मिरच्या आहेत हिरव्या, 2 टोमॅटो आहेत. आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे आलं टाकणार आहे मी. आता 1 इंच आलं घेतलेलं आहे, 4-5 तुकडे. ते सुद्धा आता यामध्ये टाकणार आहे. आपला मसाला चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे आपल्या जेवणाला स्वाद येतो चांगला. हे पहा, आपला मसाला भाजून झालेला आहे. इथे आता कढई तापायला लावलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. जिरं टाकलेलं आहे फोडणीला. कढीपत्ता टाकायचा आहे. जिऱ्याची, कढीपत्त्याची छान फोडणी द्यायची आहे. हिंग टाकलेलं आहे, हिंग पावडर. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि तो बनवलेला मसाला आता मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे व्यवस्थित. त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. हे पहा, आता तो पण मसाला टाकलेला आहे तेलामध्ये. चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे हे पहा, आता चांगला आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे पहा, इथे मसाला घेतलेला आहे. नेहमीचा आपला घरगुती बनवलेला मसाला आहे. 1 चमचा, अर्धा चमचा काश्मीरी मिर्च पावडर आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. वाह, काय सुंदर कलर आलेला आहे मसाल्याला. वाव, ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे आपल्या. नाईस. टेक्स्चर पण पहा किती मस्त झालेला आहे, स्मूथ एकदम. इथे आता कसुरी मेथी टाकलेली आहे. हे पहा, आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. पुन्हा आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहे. त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद. हे पहा, आता मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला फिरवला होता, ते पाणी थोडंसं राहिलेलं ते आता घातलेलं आहे. हे पहा, अशी थोडीशी ग्रेव्ही पातळ झाली पाहिजे आपली. पहा,
पुन्हा थोडंसं झाकण ठेवायचं आहे. इथे पहा त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जी आपण शिजवलेली अंडी आहेत की नाही ती थोडीशी तव्यावर शेकून घेतलेली आहे. जास्त पण नाही शेकायची, थोडीशी शेकलेली आहे मी. हे पहा आपली ग्रेव्ही छान मीडियम गॅसवर चांगली शिजलेली आहे. आता इथे अंडी सोडलेली आहेत. हे पहा किती सुंदर दिसत आहे. आपलं अंडा मसाला रेडी झालेला आहे. सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास आपण माझी रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. हे पहा इथे आता मी एक मिरची छोटी बारीक केलेली ती टाकली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकल्यामुळे आपली रेसिपी खूप छानच दिसते. कशी खुलून दिसते पहा. वाव, नाईस. धन्यवाद.